आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. नाविन्याची आवड आपल्याकडे पहिलेपासून आहे. ज्याला आपण आज पारंपरिक पदार्थ म्हणतो, पण त्याची सुरुवात कधी ना कधी कोणी ना कोणी केलेली आहे. आणि ज्या मंडळींनी याची सुरुवात केली त्या लोकांना खरंच हॅट्स ऑफ, त्यांना सलाम. कारण की या रेसिपीज आज घराघरामध्ये पोचलेल्या आहेत आणि त्या पोचून पण प्रत्येकाची चव वेगळी आहे. मात्र क्या बात आहे. सध्या मे महिना आहे, खूप गरमी आहे, खूप ऊन आहे. पण एका गोष्टीसाठी उन्हाला आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे, ते म्हणजे वाळवणं. मग लोणची म्हणा, पापड म्हणा, कुरडया म्हणा, भरल्या मिरच्या, हे सगळे आपले पारंपरिक वाळवणातले पदार्थ सगळे. आपण ही जी सिरीज सुरू केली आहे साठवण एक आठवण, त्यानिमित्ताने आपण वेगवेगळ्या साठवणीतले पदार्थ तयार करणार आहोत आणि पदार्थ तयार करून आठवणी पण निर्माण करणार आहोत मुलांसाठी आणि सगळ्या घरच्यांसाठी. आजच्या रेसिपीज एकदम चटपटीत असणार आहे, मला सांगायची गरज नाही. कारण की साठवणीतले पदार्थ आहेत, एकदम मस्त रेसिपीज आहेत आणि स्टोअर करून ठेवता येतील आपल्याला, अशा आहेत. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. माझी एक मावशी आहे, नागपूरला असते ती, मीना मावशी. ती एकदम सुंदर अशी लोणचे वगैरे करते. तिने मला मध्यंतरी एक लोणचं पाठवलं होतं माझ्या टेस्टिंगसाठी, माझ्या चवीसाठी. मला खूप आवडतं, तिला माहिती आहे. त्याच्यामुळे तिने कैरी आणि फणसाचं लोणचं पाठवलं होतं. मला इतकं आवडलं ते. तिच्याकडनं ताबडतोब रेसिपी घेतली आणि ती करून बघितली. खूपच मस्त टेस्टी रेसिपी आपण करतोय. पहिली जी रेसिपी आपली कैरी आणि फणसाचं लोणचं, आणि आपली दुसरी रेसिपी असणार आहे कलिंगड आणि आल्याचा जॅम तयार करतोय आपण. ती पण एकदम मस्त रेसिपी आहे. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, कैरी आणि फणसाचं लोणचं. लागणारं साहित्य आहे कैरी, मोहरीचं तेल, कच्चे फणस, कलौंजी, मीठ, लवंग, काळी मिरी, दालचिनी, हळद, लाल तिखट, मोहरीची डाळ, नंतर शोप घेतली आपण, मेथीचे दाणे आणि वाटेले शोप पावडर. हे साहित्य घेतलेलं आहे आपण. आणि आता हे जे आपण फणस घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून घेतलेले आहेत, याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इथे स्टीमर ठेवलेलं आहे. स्टीमर म्हणजे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे फणस थोडंसं, कारण की हे कच्चं आहे तर थोडं सॉफ्ट, त्याला असं सॉफ्टनेस असला पाहिजे थोडासा, म्हणून आपण वाफवून घेतोय हे. दुसरं म्हणजे त्याला खूप जास्ती वाफवायचं नाही आहे, एक 3-4 मिनटं वाफवायचे, थोडंसं नरम पडले पाहिजेत ते. आणि नंतर त्याला प्लेटमध्ये काढून आपल्याला पंख्याखाली ठेवायचे आहेत. म्हणजे त्याला त्याच्यातलं बाष्प ते निघून जायला पाहिजे, ड्राय व्हायला पाहिजे, कोरडे व्हायला पाहिजेत तुकडे. त्या दृष्टीने आपल्याला ते वाळून घ्यायचे पंख्याखाली थोडे. आणि इथे मी जी कैरी घेतली आहे ही आपली कच्ची कैरी कापून घेतलेली आहे. जर तुम्हाला टिकायच्या दृष्टीने करायचं असेल तर त्याला थोडंसं आपल्याला उन्हात परत थोडंसं मीठ लावून वाळवता येईल आणि उन्हात ठेवून नंतर लोणचं पण करता येईल. पण मी फ्रेश कैरी घेणार आहे. मी काही वाळवलेली नाही आहे, काही उन्हात ठेवलेली कैरी घेतलेली नाही आहे, मी फक्त चिरून घेतलेली आहे. आता इथे बाकी ज्या गोष्टी करायच्या, आपल्याला काय करायचं आहे, इथे हे जे लोणचं आहे हे थोडंसं म्हणजे मोहरीचं तेल वापरतोय आपण. हे पंजाब, UP त्या बाजूला हे लोणचं, अशा पद्धतीचं लोणचं बनतं आणि खूप मस्त टेस्ट असते याची. तर आणि हे कॉम्बिनेशन फणस आणि कैरीचं खूप छान आहे. आणि लोणच्यामध्ये जे आंबटपणा लागतो तो आपण याच्यामुळे, कैरीमुळे मिळणार आहे आणि फणसाची त्याला टेस्ट पण असणार आहे. तर याला आपण स्टीम करतोय, वाफवून घेतोय फणसाला. आणि या बाजूला मी इथे गॅस ऑन करतोय आणि या सुक्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण रोस्ट करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत थोड्याशा. आपण टाकलेलं आहे इथे लवंग आणि काळी मिरी टाकलेली आहे आणि थोडेसे मेथीचे दाणे, दालचिनी, मोहरीची डाळ थोडी जास्ती घेतलेली आहे मी, 2 चमचे आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे.
या लोणच्याला जो फ्लेवर आहे तो मोहरीचा जास्ती फ्लेवर आहे, त्यामुळे मोहरीचं तेल पण आपण वापरतोय आणि शोपेमुळे त्याला एक वेगळा युनिक फ्लेवर येतो, खूप मस्त फ्लेवर येतो लोणच्याला, एकदम मस्त फ्लेवर. याला आता मी इथे गॅस बंद करणार आहे. मसाल्यांचा रंग बदललेला आहे छान परतल्यामुळे. याला आपण कुटून घेणार आहोत. आणि इथे हे जे फणसाचे जे तुकडे आहेत ते पण आता झालेले आहेत. याला आपण गॅस बंद करतोय आपण आणि आता याला मी काढून थोडंसं त्याला थंड करून घेणार आहे, वाळून घेणार आहे. आपण करतोय कैरी आणि फणसाचं लोणचं. आपण बघितलं मसाले जे घेतले होते ते आपण ड्राय रोस्ट करून घेतले, म्हणजे परतून घेतले पॅनमध्ये आणि फणसाला वाफवून घेतलेलं आहे, त्याला थंड करून घेतलेलं आहे. ते मोहरीचं तेल आहे हे गरम करायला ठेवतोय आणि त्याच्यानंतर पण ते स्मोकिंग पॉईंट म्हणजे आपल्याला एकदम गरम झाल्यानंतर त्याला उकळू द्यायचं नाही आहे. जस्ट गरम झाल्यानंतर जसं वाफा जेव्हा यायला लागतील त्याच वेळी आपल्याला ते बंद करायचं तेल आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, मी आता बंद करतोय आणि याला आपल्याला थंड करून घ्यायचं जरा. हा रोस्ट करून म्हणजे परतून मसाला जो तयार केलेला आपण त्याची खुशबू एकदम खूप मस्त आहे, एकदम छान फ्लेवर आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे भांडं आपण मिक्सिंगसाठी वापरतो ते एकदम सुकं असलं पाहिजे, ड्राय असलं पाहिजे, त्यात पाणी नको तेवढं बघायचं आहे आपल्याला. आणि मी म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला कैऱ्या थोड्याशा उन्हात वाळवून घ्यायच्या असतील नंतर या टाकायच्या असतील तरी पण चालेल. आता मी या सगळ्या दोन्ही गोष्टी आहेत त्या एकत्र करणार आहे, फणस आणि कैरी. त्याच्यामध्ये हा कुटून घेतलेला मसाला, शोपेचे दाणे ते पण थोडेसे मी परतून घेतलेले आहेत, शोपेचे दाणे, आणि 1 चमचा शोपेच्या दाण्याची पावडर, थोडीशी जास्ती घालू आपण. ह्याच्यात टाकायचे अर्धा चमचा हळद, खूप जास्ती हळद नको आहे आपल्याला. नंतर 1 ते 1.5 चमचा तिखट आवडीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे. अर्धा चमचा कलौंजी, मीठ 1.5 चमचा, थोडंसं जास्ती घालू आपण मीठ. आता याला मीठ घातल्यानंतर त्याच्यातलं पाणी सुटणार आहे, कैरीला पाणी सुटणार आहे छान. सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि घरी आता बरणीमध्ये भरायच्या आधी आपल्याला 2 तास तसंच ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये मिठाचं प्रमाण तुम्ही बघितलं जास्ती आहे आपण लोणच्यामध्ये घालतो, कारण की ते टिकण्याच्या दृष्टीने आपण ते जास्ती घालतो की लोणचं व्यवस्थित टिकावं. आणि त्याचबरोबर मुरल्यानंतर ते मीठ ॲडजस्ट पण होऊन जातं, व्यवस्थित चव पण ॲडजस्ट होते. आता इथे मी मोहरीचं तेल वापरतोय जे गरम केलेलं आहे, पण जर तुम्हाला मोहरीचं तेल आवडत नसेल तर त्यावेळी तुम्ही साधं तेल वापरलं तरी चालेल, फक्त त्याला गरम करून थंड करून घ्या आणि ते वापरलं तरी चालेल. पण या लोणच्याची चव या तेलामुळे आणि मोहरीची डाळ याच्यामुळे त्याची चव खूप मस्त येते. तर कधीतरी एक चेंज म्हणून करायला पण हरकत नाही. आता मी टाकणार आहे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल पण टाकलेलं आहे. आता याला आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे व्यवस्थित. याला एक 8-10 दिवसात हे लोणचं मुरेल. त्याच्यानंतर याची चव बघायची, एकदम मस्त चव असणार आहे याची. तयार आहे आपलं फणसाचं आणि कैरीचं लोणचं. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या.
फणस आणि कैरीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्ची कैरी, कच्च्या फणसाचे चौकोनी तुकडे, मोहरीचं तेल, कलौंजी, लवंगा, मीठ, तिखट, हळद, काळी मिरी, दालचिनी, बडीशेप पावडर, हिंग, बडीशेप, मोहरीची डाळ आणि मेथीचे दाणे. कृती: प्रथम कच्चा फणस कुकर मधून वाफवून घ्यावा. फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये लवंगा, काळी मिरी, मेथीचे दाणे, दालचिनी आणि 2 चमचे मोहरीची डाळ भाजून घ्यावी आणि हा भाजलेला लोणच्याचा मसाला खलबत्त्यामधून कुटून घ्यावा. एका बाउल मध्ये कच्च्या कैरीचे तुकडे घेऊन त्यामध्ये वाफवलेले फणसाचे तुकडे, कुटलेला मसाला, भाजलेली बडीशेप, 1 चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट, 1 चमचा कलौंजी आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. मिश्रण काचेच्या बरणीत घालून त्यावर मोहरीचं तेल घालावं. लोणचं 8 ते 10 दिवस मुरत ठेवावं. आता वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. आपण करतोय आता कलिंगड आणि आल्यापासून एक जॅम. माझ्या सोसायटीमध्ये माझा एक मित्र आहे, बच्चे कंपनीमधला मित्र आहे, अथर्व येरापल्ली म्हणून. तर त्याला मी हा जॅम टेस्ट करायला दिला होता आणि त्याला खूप आवडला. तो म्हटला, दादा मला ही रेसिपी नक्की तू दाखव. म्हणून आज ती रेसिपी दाखवतोय आणि तुम्ही पण नक्की करा. आणि मुख्य म्हणजे हे साठवणीतले पदार्थ आहेत, त्यामुळे तुम्ही याला व्यवस्थित स्टोअर करू शकता, खराब होणार नाही आहे. आणि रेसिपी एकदम सोपी आहे आणि तरी पण हटके आहे. तर आपण साहित्य काय काय घेतोय? आपण इथे कलिंगड घेतलेलं आहे, एक छान फ्रेश कलिंगड घेतलेलं आहे. आणि इथे साखर घेतली आहे मी. नंतर इथे लिंबाचा जे साल असतं ते बारीक कापून घेतलेलं आहे. आलं आहे, काळी मिरी आहे आणि लिंबाचे तुकडे आहेत. आपण ते लिंबाच्या ज्यूससाठी आपण वापरणार आहेत. तर एवढं साहित्य आहे. आणि इथे मी पॅन ठेवलेला आहे, तो आपण नंतर वापरणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. बरं, आता एवढ्या बिया काढायच्या भानगडी आपल्याला करायच्या नसतील तर तसंच कापावं कलिंगड आणि मिक्सरमधनं त्याला फिरवून घ्यायचं आहे. मोठे मोठे तुकडे वापरायचे आहेत आणि उरलेलं जे लिक्विड आहे ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे बिया तुमच्या वेगळ्या निघतील. म्हणजे अशा आता जसं काढल्यात मी बिया, अशा सगळ्या दरवेळी आपल्याला काढायच्या नसतील तर मी सांगतोय तुम्हाला. तर आपण काय करतोय, हे जे तुकडे आहेत ते मी मिक्सरमध्ये टाकणार आहे. याला आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. बस. तर हे जे कलिंगड आहे, ज्याचा जो ज्यूस केलेला आहे तो मी वाटणार नाही आहे, याला तसंच ठेवणार आहे. कारण की माझा जो जॅम करायचा आहे तो त्याच्यामध्ये थोड्याशा फोडी असतील किंवा अशा खाताना लागतील वॉटरमेलनच्या कलिंगडाच्या, तर मला जास्ती आवडेल त्या हिशोबाने मला गाळत नाही आहे. आणि थोडंसं पाणी, हा जो ज्यूस तो पूर्ण टाकलेला आहे आपण. याच्यामध्ये 1.5 वाटी साखर, 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. आणि आता याला उकळायचं आहे. बाकीचे प्रोसेस पण आपण करणार आहोत, पुढचे घटक पण आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याला रिड्यूस वगैरे करायचं आहे आपल्याला आणि जेली तयार करायची आहे. आपण साठवणीचे मस्त मस्त पदार्थ करतोय. तर आपण आता जी रेसिपी करतोय ही कलिंगड आणि आल्यापासून एक जॅम तयार करतोय. आणि कलिंगडाच्या आपण बिया काढून त्याला वाटून घेतलं, म्हणजे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून कलिंगडाचा ज्यूस टाकलेला आहे, साखर टाकलेली आहे. कलिंगड साधारणपणे 3 वाटी कलिंगड होतं, त्याला आपण वाटून घेतलेलं आहे. आणि 2 वाटी साखर त्याच्यात आपण टाकलेलं आहे, 2 वाटी. आणि आता ह्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे. आणि मी इथे काय काय घालणार आहे त्याच्यामध्ये. आता हे जेव्हा जॅम आपण करतो तर तेव्हा जसं आता आंब्याचा जॅम करत असू आपण, तेव्हा तर त्याच्यामध्ये नॅचरल ॲसिड असतं. तर कलिंगडामध्ये कुठलंही ॲसिड नाही आहे, उलटं ते अल्कलाईन आहे. तर याचा जो ॲसिड फॅक्टर, तर ॲसिड असेल त्याच्यामध्ये तर ते चांगलं टिकतं. तर त्या दृष्टीने मी इथे लिंबू टाकणार आहे याच्यामध्ये. लिंबाचं याच्यामध्ये महत्त्व आहे, कारण की त्याच्यामुळे ते टिकेल पण आणि त्याला चव पण छान लागेल. तर त्या दृष्टीने मी इथे लिंबू टाकणार आहे. आणि लिंबाचं साल हे थोडंसं मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एक त्याला चव छान येईल. त्या दृष्टीने लिंबाचं साल टाकलेलं आहे. आलं मी यात टाकणार आहे 1 चमचा, 1-1.25 चमचा आपण आलं बारीक चिरलेलं ते घालणार आहे. एवढ्या क्वांटिटीसाठी
लिंबू लागणार आहे आपल्याला. आणि आता मी याच्यात टाकणार आहे काळी मिरी क्रश केलेली, थोडीशी भरडी अशी पूड टाकतोय. याच्यामुळे जॅमला एक पंच येणार आहे. खाताना आलं आणि काळी मिरी जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा ते छान लागतं, तो जॅम खूप मस्त लागतो. बस त्या कृती याच्यात विशेष बाकी काहीच नाही आहे. याच्यातलं हे बाष्प आहे, जे पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि जसं जसं हे आटायला लागेल तसं जसं याचा रंग अजून ब्राईट होईल आणि थंड झाल्यानंतर एकदम गडद असा याचा रंग मस्त होतो या जेलीचा. तर याच्यामध्ये आता जेली जेव्हा करतात, कमर्शियली जेव्हा करतात, तेव्हा पेक्टिन हा एक पदार्थ त्यात टाकतात. पेक्टिनचं काय काम असतं की हे पेक्टिन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जो घट्टपणा दिसतो ना आपल्याला जेलीमध्ये, एक असा बॉटलमध्ये तुम्ही जेली बघता त्याचा एक घट्टपणा असतो, त्याचा एक शाईन असतं घट्टपणा, त्याच्यामुळे त्या पेक्टिनमुळे तो मिळते. तर त्याला जो शाईन येतो त्याला घट्टपणा येतो. तर साखरेचं आणि पेक्टिनचं रिॲक्शन होऊन ते जेली तयार होत असते. तर आता हे घरी वगैरे आपल्याकडे पेक्टिन नसतं, त्याच्यामुळे मी त्याचा वापर काही करत नाही आहे. घरगुती पद्धतीने आपण ही रेसिपी करतोय, पण टेस्ट मस्त असणार आहे त्याची आणि घट्टपणा पण त्याला मिळणार आहे. साखर आपण त्यात टाकलेली आहे आणि कलिंगडाला आपण जसं ठेवलेलं आहे त्याला एकदम त्याचं नुसतं ज्यूस नाही टाकलेलं, आपण त्याच्यामध्ये थोड्याशा फोडी पण आहेत काही क्रश केलेल्या आहेत, त्याच्यामुळे पण त्याला घट्टपणा चांगला मिळणार आहे. आता याला एक म्हणजे हाय फ्लेमवरती याला उकळायचं आहे आपल्याला आणि त्याच्यातलं पाणी कमी झालं पाहिजे. फक्त एक आपल्याला याची काळजी घ्यायची की कुठल्या स्टेजमध्ये गॅस बंद करायचा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की खूप जास्ती त्याला घट्ट केलं तर ते जळू शकतं खालनं आणि खूप जास्ती त्याला नंतर थंड झाल्यानंतर खूप जास्तीच घट्ट होऊ शकतं. तर एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठल्या स्टेजला आपण हा गॅस बंद करायचा ते सगळ्यात महत्त्वाचं, ते आपण बघणार आहोत. पण फक्त याला आता आपण पहिले याच्यातलं जे बाष्प आहे, पाणी आहे, ते आपण कमी होऊ देऊ, याला रिड्यूस करू आपण. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा याला टिकवायच्या दृष्टीने एक 2-3 गोष्टी करायच्या आहेत की ज्या बॉटल्स असतील तर त्या स्टरलाइज करायला लागतात. म्हणजे त्याच्यातले जे किटाणू असतील ते पूर्ण मेले पाहिजे. त्याच्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये बॉटल पहिले टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला एक 10 मिनटं उकळायचे त्याला, आणि नंतर काढून त्याच्यात गरम बॉटलमध्येच ह्या जॅम भरायचे आहेत. आणि परत जर त्याला टिकवायच्या दृष्टीने तुम्ही एअरटाईट करणार असाल तर परत त्याला म्हणतात ना हॉट वॉटर बाथ ट्रीटमेंट म्हणतात त्याला. म्हणजे काय करायचं, गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये त्या बॉटल ठेवायच्या, उकळत ठेवायच्या भरलेल्या जॅमच्या, आणि त्याच्यामुळे त्यातलं आतले काही राहिलेले किटाणू वगैरे असतील तर ते पण मरतात आणि आपला जो जॅम आहे तो जास्ती काळ टिकतो. ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. आपण जे आता बोललो की पाण्यामध्ये उकळून हे सगळं ठेवू शकतो, ती एक पद्धत आहे. पण आता जी आपण करतोय ती तसं पण 1.5-2 महिने हा जॅम जो आहे तो व्यवस्थित टिकणार आहे. त्याला काही होणार नाही, त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित, ते काय खराब होणार नाही आहे. त्याच्यामुळे आणि ही घरगुती पद्धती आपण करतोय आणि त्याच्यामध्ये कुठलेही आपण प्रिझर्वेटिव्ह काहीच टाकत नाही आहे, एकदम नॅचरल आहे. बघा आता हे रिड्यूस झालेलं आहे, याच्यातलं पाणी गेलेलं आहे आणि त्याचा रंग पण असा मस्त ब्राईट आता यायला लागला रंग त्याचा. आणि याच्यामध्ये आल्याचा फ्लेवर, काळी मिरीचा फ्लेवर, लिंबाची चव, साखर, कलिंगडाची स्वतःची चव, या सगळ्याचं मिश्रण होऊन खूप मस्त असा हा जॅम तयार झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला जे म्हटलं की कुठल्या पॉईंटला हा गॅस बंद करायचा हे फार महत्त्वाचं आहे. आता हा बरोबर याची कन्सिस्टन्सी, याचा जो घट्टपणा जो आपल्याला अपेक्षित आहे तो आता बरोबर आलेला आहे. कारण की थंड झाल्यानंतर ते अजून तो घट्ट होणार आहे जॅम. त्याच्यामुळे आता मी इथे बंद करणार आहे गॅस आणि तुम्ही बघू शकता की आपण ही कन्सिस्टन्सी पाहिजे, ही याचा जो थिकनेस आहे हा एवढा पाहिजे आपल्याला, तो आलेला आहे व्यवस्थित. आणि याला आता मी पूर्ण थंड करून घेणार आहे. थंड जसं जसं होईल तसं त्याला त्याचा जो घट्टपणा आहे तो अजून वाढणार आहे. त्याच्यामुळे हा जॅम तयार झालेला आहे. मी आता याला थंड करून घेणार आहे आणि प्लेटमध्ये टोस्ट सोबत सर्व करणार आहे स्वतःलाच, आणि याच्यावर ताव मारणार आहे. मी हे करतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कलिंगड आणि आल्याचा जॅम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कलिंगड, साखर, लिंबाचा रस, किसलेली लिंबाची साल, काळी मिरी पूड आणि आलं. कृती: प्रथम बिया काढलेले कलिंगडाचे तुकडे मिक्सर मधून वाटून त्याचा रस तयार करावा. फ्रायपॅन मध्ये पाणी घालावं, त्यामध्ये कलिंगडाचा रस, 1.5 वाटी साखर, लिंबाची साल, आल्याचा किस, काळी मिरी पूड,
आणि लिंबाचा रस घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यावं. घट्ट झालेल्या जॅम बरोबर ब्रेड सर्व्ह करावा. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की मामाचं गाव, नंतर विटी दांडू म्हणा, क्रिकेट म्हणा, पन्हं, आंब्याचा रस, वाळवणं, भांडाभांडी करणं, भूताच्या गोष्टी, अशा अगणित गोष्टी डोक्यात एकदम येतात. आणि त्या आठवणी एकदम सुखद आहेत. म्हणजे त्यावेळी पण ऊन होतंच, पण ते आम्हाला कधी बोचलंच नाही, कारण की त्या आठवणीच इतक्या रम्य आहेत. आणि आय एम शुअर आपल्या सगळ्यांच्याच त्या आठवणी आहेत आणि त्या आपल्याला नेहमीच सुखद वाटतात. तर आपण पण आठवणी कुठेतरी क्रिएट केल्या पाहिजे सगळ्यांसाठी, मुलांसाठी. तर या रेसिपीज मुलांना नक्की आवडतील. आजची रेसिपीज पण, ही जी रेसिपी आहे एकदम सोपी रेसिपी आहे. कलिंगडाची आपण जो जॅम तयार केला, तुम्ही नक्की तयार करून बघा. आणि लोणच्याबद्दल तर काही सांगायलाच नको, आपल्याला आपल्या सगळ्यांचा आवडता विषय येतो. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. माझा बालमित्र मनीष, मला एक आठवण आता आठवली की आम्ही डबा शेअर करायचो आणि त्याच्या डब्यामध्ये बऱ्याच वेळा मस्त लोणचं पोळी असायची आणि मला ते खूप आवडायची. त्याच्यामुळे माझा डबा त्याला आणि त्याचा डबा मी खायचो. लोणच्यावरनं आत्ता त्याची आठवण झाली. मंडळी, पुढच्या आठवड्यात परत मी 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन परत तुमच्या भेटीला येणार आहे आणि तेव्हा आपण परत धमाल करणार आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये.